श्री ज्ञानेश्वरीतील अध्याय 17व्या व 18व्या अध्यायात आलेल्या काही पौराणिक कथा. नाना रंभेचे निरूपे सुखी नुठी नेत्री कंदर्पे. अध्याय 16वा. ओवी क्रमांक 127. घृताची अप्सरेपासून झालेले व्यासपुत्र शुक्राचार्य जन्मताच विरक्त, ज्ञानी, वैराग्य संपन्न होते. व्यासाने श्रीमद भागवत शुक्राचार्यांना पढविले. शुक्राचार्याने परीक्षिती राजाला सांगितले. शुक्राचार्य तप करीत असताना त्यांच्या तपाचरणात व्यत्यय आणण्यासाठी इंद्राने रंभा नावाच्या अप्सरेला त्यांच्याकडे पाठवले. पण रंभेच्या कामोद्दीपक सौंदर्य व नृत्याने शुक्राचार्य मुळीच मोहित झाले नाहीत. त्रिगुण त्रिपुरी वेठीला जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मशंभूने सोडविला तुझिया स्मृती. अध्याय 17वा. ओवी क्रमांक 232. देवदानवांच्या युद्धात दानवाचा पराभव झाला. तेव्हा मयासुराने आपले मित्र तारक व विद्युन्माली यांच्यासह दीर्घकाल तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. 100 योजने अंतरावर देवब्राह्मणाच्या शापास ही अभेद्य अशी 3 पुरे निर्माण करता यावीत असा वर मागितला. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले, पण त्यांना बजावले, तुम्ही सदधर्माने वागाल तर भगवान शंकर तुमचे पुरे भस्म करून टाकील. मायासुराने पुष्य नक्षत्रावर लोखंड, चांदी व सोने यांची सारख्या अंतरावर 3 पुरे निर्माण केली. बराच काळ हे दैत्य सदधर्माने वागले. पुढे हे दैत्य उन्मत्त झाले, देवब्राह्मणादिकांना छळू लागले. धर्माचरणी बनले, अधर्माचरणी बनले. तेव्हा सर्व देवतांसह ब्रह्मदेव भगवान शंकराकडे गेले. त्यांची प्रार्थना केली. पुष्य नक्षत्राच्या योगावर विघ्नहर्त्या गजाननाने पूजन करून संधान साधले व भगवान शंकरांनी 3ही पुरांचा नाश केला. भगवान शंकराचे त्रिपुरारी, त्रिपुरांतक नाव पडले. माऊली या ओवीत सत्व, रज, तम या त्रिगुणांचे त्रिपुर असे रूपक केलेले आहे. महाभारत द्रोण पर्व अध्याय 102 व भागवत स्कंदात ही कथा आपल्याला आढळते. अध्याय 18वा. पहिलिया वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा. ओवी क्रमांक 789. समुद्रमंथन प्रसंगी सर्वप्रथम हलाहल नावाचे अतिदाहक विष उत्पन्न झाले. त्रैलोक्य भयभीत झाले. सर्वांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली. त्यांनी प्रसन्न होऊन जगताच्या कल्याणासाठी विषप्राशन केले. त्यामुळेच पुढे समुद्रातून 14 रत्ने व अमृताची प्राप्ती झाली. सटवीची राती न विसंबीजे जेवी वाती. ओवी क्रमांक 837. प्रसूतीनंतर 6व्या दिवशी सटवाईची पूजा करतात. पाटावर तांदूळ वर त्यावर 4 सुपाऱ्या ठेवून जिवंती, षष्ठी आणि शस्त्रगर्भा भगवती या 3 देवींचे आवाहन करतात. 1 कोयता सोवळ्याच्या फडक्यात गुंडाळून सुपलीत ठेवतात. संकल्पयुक्त पूजा करून शेवटी गौरीपुत्रो यथा स्कंद शिशुत्वे रक्षित पुरा तथा मम्याप्यम बालः षष्टिके रक्षताम नमः अशी प्रार्थना करतात. प्रार्थना श्लोकात सटवाईनेच गौरीपुत्र स्कंद कार्तिकेय याचे रक्षण केले अशी कथा दिसून येते. रात्री काळोखात येऊन सटवाईने मुलाला अपाय करू नये म्हणून त्या रात्री समयी सारखी तेवत ठेवतात. तेथ अमरत्वा ओगरिले, तेथ मरणाची लागे झाले. ओवी क्रमांक 1478. समुद्रमंथन प्रसंगी शेवटी अमृत निघाले. देवदानवांनी त्यासाठी परिश्रम घेतले होते, परंतु दानवांना अमृत देऊन अमर करणे अयोग्यच, म्हणून भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले. सर्वावर माया पसरविली. देवदानवांच्या वेगवेगळ्या पंक्ती बसविल्या. प्रथम देवांना मोहिनी रूपाने भगवान विष्णू अमृत देऊ लागले. देवांचा वेश धारण करून राहू चंद्र सूर्याच्या मध्ये येऊन बसला होता. त्याने इतर देवाबरोबरच अमृतपान केले. अमृत त्याच्या गळ्याखाली उतरण्यापूर्वी चंद्र सूर्यांनी त्या दैत्याला ओळखले व भगवान विष्णूला सांगितले. तेव्हा त्यांनी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. नहुष स्वर्गाधिपती जाहला, परी राहाटी भांबावला.
तो भुजंगत्व पावला नेनसी काही. ओवी क्रमांक 1479. पुरुरवा राजाचा नातू नहुष राजा अत्यंत पराक्रमी व सद्गुणी होता. ब्रह्महत्येमुळे देवेंद्राला इंद्रपदाला मुकावे लागले. तेव्हा त्याच्या गैरहजेरीत सर्व ऋषींनी नहुष राजाला इंद्रपद दिले. नहुष राजाला स्वर्गाधिपतीचे पद मिळाले. त्याने एकदा इंद्राणीची उपभोगासाठी इच्छा धरली. तिला निरोप पाठवला. इंद्राणीने संकट टाळावे म्हणून अट घातली की नहुषाने अपूर्व वाहनातून तिच्याकडे यावे. तेव्हा नहुषाने सप्तर्षींना रथाला जोडले व त्या रथात बसून तो तिच्याकडे निघाला. जाताना त्याने ऋषींना लाथेने मारत सर्प सर्प चला लवकर चला असा हुकूम केला. तेव्हा अगस्तींना राग येऊन त्यांनी शाप दिला, तू सर्पयोनीत जाशील. तेव्हा नहुष राजा इंद्रपदावरून च्युत झाला व सर्पयोनीत गेला. की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे. ओवी क्रमांक 1666. रंभासुराला महिषीपासून झालेला पुत्र महिषासुर याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवापासून वर मागून घेतला की पुरुष व्यक्तीपासून मला मरण नसावे. वरप्राप्तीने तो उन्मत्त झाला. देवादिकांसह सर्व प्राणीमात्रांना तो त्रास देऊ लागला. तेव्हा देवतांच्या तेजापासून अष्टभुजा आदिशक्ती दुर्गा निर्माण झाली. महिषासुराचे व तिचे युद्ध झाले व तिने महिषासुराचा वध केला. देवी भागवतात ही संदर्भ कथा आलेली आहे. श्री गुरुजेनी नावे माती डोंगरी जयापासी होती. तेने कोळीये त्रिजगती एकवद केली. अध्याय 18. ओवी क्रमांक 1730. हिरण्यधेनुक नावाच्या निषाद भिल्लपतीला एकलव्य नावाचा अत्यंत हुशार मुलगा होता. त्याने पांडवाप्रमाणे आपल्यालाही द्रोणाचार्यांकडून शस्त्रास्त्र विद्या प्राप्त व्हावी म्हणून द्रोणाचार्याकडे जाऊन विनंती केली. तत्कालीन नियमानुसार द्रोणाचार्यांनी त्याला विद्या शिकविण्याचे नाकारले. तेव्हा त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला व त्यापुढे तो स्वतःच एकाग्र अंतःकरणाने धनुर्विद्या शिकू लागला. काही काळानंतर तो धनुर्विद्येत अर्जुनापेक्षाही निष्णांत झाला. तेव्हा द्रोणाचार्यांनी अर्जुनापेक्षा हा श्रेष्ठ होऊ नये यासाठी गुरुदक्षिणेच्या स्वरूपात त्याला त्याचा अंगठा मागितला. एकलव्याची गुरुदक्षिणा दिली. ही संदर्भ कथा महाभारतात येते. शिरचिंदू पुरीसरी झाला तो आमुदे. ओवी क्रमांक 1751 ते 1758. श्री ज्ञानेश्वर माऊली या 8 ओव्यात आपल्या गुरुपरंपरेचे वर्णन करतात. चालू वैवस्वत मन्वंतराच्या आरंभी क्षीरसागराचे तीरी भगवान शंकरांनी पार्वतीस गुह्य आत्मज्ञानाचा उपदेश केला. भगवान विष्णूंनी ते गुह्य आत्मज्ञान मत्स्याचे पोटात गुप्तपणे राहून ऐकले. ज्ञानश्रवण करताना पार्वतीला समाधी लागली होती. शंकरांनी ते पाहिले, पण आपल्या बोलण्यास हुंकार कोण देत आहे याचा विचार करता विष्णूच गुप्त रूपाने आपला संवाद ऐकत आहे असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूस संप्रदायपूर्वक श्रवण न केल्यामुळे हे ज्ञान तुला सफल होणार नाही असा शाप दिला. पण लगेच दया उत्पन्न होऊन सांगितले की तू पृथ्वीवर मच्छिंद्रनाथ या नावाने अवतार घेऊन समाधीच्या साह्याने हे ज्ञान दृढ करून घे व 28व्या चौकडीतील कलियुगात समाधी अभ्यासाने सिद्ध झालेले हे ज्ञान शिष्य परंपरेने लोकात प्रसिद्ध कर. त्याप्रमाणे भगवान विष्णू मच्छिंद्रनाथ या नावाने अवतार घेऊन पृथ्वीवर संचार करू लागले. नंद घराण्यातील शेवटचा राजा भुलेश्वर नंद याचा वध त्याच्या मंत्राने केला. तेव्हा त्याचा मुलगा चौरगी नंदन हा कुष्ठरोगी होता. त्याचे हातपाय झडले होते. याने आपल्या सेवकांच्या सहाय्याने पलायन केले व तो सप्तशृंगीवर येऊन राहिला. हा महान भगवत भक्त होता. अनेक वर्षे तपश्चर्या केल्यावर मच्छिंद्रनाथांनी त्याला पाहिले. दया आली व त्याला ज्ञानोपदेश केला. चमत्कार असा की चौरंगी नंदन सर्व अवयवांनी पूर्ण निरोगी झाला. नंतर मच्छिंद्रनाथांनी तेच ज्ञान गहिनीनाथांना उपदेशले. गहिनीनाथांनी तेच ज्ञान ज्ञानेश्वरांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांना सांगितले. नंतर तेच गुरुपरंपरेने ज्ञान प्राप्त झाले. श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना उपदेशले.